वेलकम फ्रेंड्स, मी रंजना's कॅम्पॅन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। मित्रांनो, आजचा आपला कोकणातील शेवटचा दिवस। आता आपण जात आहोत शिरोडा म्हणजे कोकण ते अहमदनगर। हा प्रवास मी तुम्हाला दाखवत आहे, जो 493 किलोमीटर असून आपण जात आहोत अंबोली घाटातून। अतिशय ऐतिहासिक असा हा अंबोली घाट आपण बघणार आहोत। येथील सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहेच, तसंच प्रवासाचं संपूर्ण वर्णन, आपण कसे जाणार आहोत तीही पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। आम्ही सकाळी 6 वाजताच शिरोडा येथील समुद्र रेस्टॉरंटमधून निघालो ते घरी जाण्यासाठी म्हणजे अहमदनगरला जाण्यासाठी। जवळजवळ 500 किलोमीटरचा प्रवास आज आपण करणार आहोत। एका दिवसातच आपल्याला घरी पोहोचायचं आहे। आज मध्ये कोठेच मुक्काम करायचा नाही असं आम्ही ठरवलं। चला तर जाऊया निसर्गाच्या सानिध्यात। निसर्ग बघत अतिशय सुंदर वाटतो। रस्त्यामध्ये दोन्ही बाजूला झाडे, मध्ये मध्ये वस्ती दिसते। येथील घरे बघायला भेटतात आपल्याला, येथील संस्कृती कळते। आता आपण पोचलो सावंतवाडी येथे, म्हणजे अंबोली घाटाच्या पायथ्याशी जी सावंतवाडी आहे तिथे। कोकणातील अतिशय सुंदर असं हे गाव। बाहेरून हायवेवरूनच आपण पुढे निघत आहोत अंबोली घाटाकडे। आता थोड्या वेळातच अंबोली घाट सुरू होईल। अंबोली घाट ही सह्याद्रीतील एक पर्वतीय खिंड आहे। अंबोली हिल स्टेशन याच घाटावर आहे। सावंतवाडी ते कोल्हापूरच्या वाटेवर हा अंबोली घाट लागतो। अंबोली हे दक्षिण कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्रातील एक लहान गाव असून अंबोली घाट समुद्रसपाटीपासून अंदाजे 700 मीटर म्हणजे 2300 फूट उंचीवर आहे आणि गोवा राज्याच्या किनारी मैदान संपण्यापूर्वी शेवटचा डोंगरी रिसॉर्ट येथेच आहे। हे अंबोली गावाचं एक वैशिष्ट्य असे समजले। अंबोली गावातील प्रत्येक व्यक्ती, अंबोली घरातील प्रत्येक एक व्यक्ती भारतीय सैन्यात सेवा देत आहे, म्हणजेच देशाची सेवा करत आहे। कित्येक शहीद शिपाई याच गावचे आहेत, जे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले। सलाम अशा गावाला, सलाम अशा गावातील जनतेला, माय भगिनींना शतशत नमन। आता हा अंबोली घाट सुरू झाला। अतिशय सुंदर रस्ता, दोन्ही बाजूला झाडे, जंगल आणि मध्ये रस्ता। येथून प्रवास करताना आपल्याला निसर्गाचा आस्वाद घेता येतो। दोन्ही बाजूला झाडे असल्यामुळे काहीच ऊन लागत नव्हतं। येथे असंख्य वनस्पतींची झाडे आहेत असे ऐकले। ह्या घाटातून जाताना सावधगिरीने जा, कारण येथील वळणं खूप धोकादायक आहेत। महाराष्ट्रातील पर्यटन स्थळापैकी हे एक स्थळ।
या घाटामध्ये पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो. तसेच येथे आजूबाजूला घनदाट जंगल, धबधबे आणि सुंदर डोंगर रांगा आपल्याला बघायला भेटतात. येथे नैसर्गिक लँडस्केप आहे. ऐतिहासिकदृष्ट्या आंबोली गाव हे वेंगुर्ला बंदर ते बेळगाव शहरापर्यंतच्या रस्त्यालगतच्या स्टेजिंग पोस्टपैकी एक होते, ज्याचा उपयोग ब्रिटिशांनी दक्षिण आणि मध्य भारतात त्यांच्या चौक्यांसाठी केला. हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान आंबोली गावाच्या आजूबाजूच्या डोंगरातच आहे. त्यात शेतकरी भात शेती करतात. येथील मुख्य पीक भात असून येथे मोठ्या प्रमाणात भाताची शेती केली जाते. किती वळणदार रस्ते आहेत पहा. याला यू-पिन टर्न म्हणतात. आता आपण पोचलो आंबोली धबधब्याजवळ. अतिशय मोठा धबधबा, प्रसिद्ध धबधबा. पावसाळ्यामध्ये लोक इथे अवश्य भेट देण्यासाठी येतात. तुफान पाऊस असतो इथे. आपण हा धबधबा बघणार आहोतच, पण त्याआधी गाडी पार्क करूया. येथेच जवळ जे स्टॉल आहेत तेथेच आम्ही नाश्ता करणार आहोत. ह्या बघा डोंगर रांगा, अतिशय सुंदर. असंख्य धबधबे आपल्याला येथे दिसतात. अतिशय स्वच्छ पाणी. वाव, इथून आपली नजरच हालत नाही असा सुंदर देखावा. इथे काही स्टॉल आहेत पर्यटकांसाठी. इथे असंख्य पर्यटक येतात. पर्यटकांसाठी हे मुख्य आकर्षण म्हणजे इथे खूप पाऊस असतो आणि पावसात हा धबधबा तुफान वाहतो. आता पावसाळा नव्हता तरी या धबधब्याला पाणी आहे. म्हणजे पावसाळ्यात किती पाणी असेल याचा आपण विचार करू शकता. पावसाळ्यात सुद्धा आपण येथे एकदा नक्की येऊया. संपूर्ण जिथे बघावे तिथे आपल्याला हिरवगार दिसतंय. आपण कवितेत म्हटलं तर पूर्ण डोंगर रांगांनी सह्याद्री रांगेने हिरवागार शालू नेसला असं वाटतं. ह्या बोर्डवर येथील मुख्य पॉइंट जे आहेत बघण्यासारखे त्याची माहिती दिली. आता आपण जात आहोत धबधब्याकडे. आंबोली धबधबा, येथील मुख्य धबधबा, आंबोली घाटातील मुख्य धबधबा. पावसाळ्यामध्ये ह्या पायऱ्यांवरूनही तुफान पाणी वाहत असतं. ते सर्व मला पावसाळ्यात बघायचं आहे. तेव्हा मी पावसाळ्यात नक्की येईल आणि तुम्हालाही दाखवेल पावसाळ्यामध्ये आंबोली धबधब्याचं वैशिष्ट्य.
असंख्य गाड्या इथे थांबल्या होत्या. लोक हा धबधबा बघितल्याशिवाय आंबोली घाटातून निघतच नाही. आता आपण पायऱ्या चढून जात आहोत. ह्या पायऱ्यांवर सतत पाणी असल्यामुळे शेवाळ आलेले आहे, तेव्हा येथे चढताना जपून चढावे. आंबोली धबधबा बघितल्यानंतर आम्ही पुढे निघालो पेटपूजा करण्यासाठी. पूर्ण दगडांना इथे जाळ्या लावल्यात. जे धबधब्याचं पाणी आहे ह्या रोडच्या खालून येथे बाहेर पडतं, खाली गावामध्ये जातं. इथे माकडंही खूप बघायला भेटत आहेत. आता मी आली स्टॉलकडे खाण्यासाठी, नाश्ता करण्यासाठी. येथे ही चांगली सोय झाली खाण्यासाठी किंवा थोडंसं निवांत बसण्यासाठी. हे बघा, बाकीचे पर्यटकही येथे नाश्ता करत आहेत, पण माकडं त्यांना काही खाऊन देत नाही. माकडांचा उच्छाद आपल्याला दिसतो. आम्ही येथे नाश्ता केला, चहा घेतला. तर माकडांनी कसा वडापाव पळून. असा नाश्ता करून आंबोली धबधबा बघून आम्ही पुढे निघालो पुढच्या प्रवासाला. घाट अजून बाकी आहे, संपला नाही. त्याच्यामुळे आपण वळणदार रस्त्याने आपला प्रवास चालू आहे.
आता आपण जात आहोत कोल्हापूरच्या दिशेने. येताना आम्ही कोल्हापूरचं दर्शन घेतलं होतं, त्याच्यामुळे आता कोल्हापूरचं दर्शन घेणार नाही, कारण आम्हाला अहमदनगर गाठायचं आहे. आता आम्ही पोहोचलो साताऱ्यामध्ये. येथेच जेवण करावं असं आमचं ठरलं. साताऱ्यामध्येच आम्ही दुपारचे जेवण जेवणार आहोत. सातारा शहरही अतिशय सुंदर आहे. येथे एक चांगलं हॉटेल बघितलं आणि तिथे आम्ही जेवणासाठी गेलो. राजस्थानी थाली आम्हाला इथे भेटली. असं पूर्ण राजस्थानी थालीचं आम्ही जेवण केलं आणि पुढे निघालो पुढच्या प्रवासाला. परत मध्ये थांबलो चहा पाणी घेण्यासाठी, कारण सतत आमची गाडी चालू होती नॉनस्टॉप, तर थकवा आला होता. मध्ये आम्ही थांबलो ह्या प्रसिद्ध शिवनेरी मिसळमध्ये. तेव्हा संध्याकाळची वेळ होती, सूर्यास्त होत होता, छान सनसेट बघायला भेटला. शिवनेरी मिसळ
शिवनेरी मिसळ समोरच मी सनसेट बघत होती. अतिशय सुंदर रंगछटा आपल्याला आकाशामध्ये दिसतात. ही आहे शिवनेरी मिसळ मोरया व्हेज हॉटेल. अतिशय सुंदर डेकोरेट केलंय. इंटेरियर डेकोरेशन खूप छान वाटलं मला. स्वच्छताही तितकीच दिसते. जेव्हा आम्ही हॉटेल मालकाशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की हॉटेल नुकतंच चालू केलं. येथे सुंदर शिवाजी महाराजांची प्रतिमा लावली. अतिशय मस्त. शिवाजी महाराज आपले सर्वांचेच आवडते लाडके आहेत. आणि काउंटरवर श्रीकृष्ण, विठ्ठल रखुमाई याच्या प्रतिमा दिसल्या. येथे आम्ही चहा पाणी करून पुढे निघालो अहमदनगरच्या दिशेने. इकडे आपल्याला सगळीकडे प्लेन दिसतं, कुठेच हिरवगार वगैरे दिसत नाही. असा होता आमचा प्रवास. मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास अवश्य सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा. ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद. जे नवीन आहेत त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन. अवश्य पहा माझा प्रवास. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन माहिती मी घेऊन येत आहे. अवश्य पहा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू फ्रेंड्स.